जब पटरी बदलती है तो सिर्फ रेल नहीं, देश भी बदलता है। जेव्हा रेल्वेची दिशा बदलते तेव्हा देशाची गतीही बदलते। नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। रेल्वे परीक्षा भारतातील सर्वात मोठ्या भरती परीक्षेपैकी एक, परंतु ही परीक्षा आता केवळ परीक्षा पास होण्याची प्रक्रिया नसून आता संघर्ष बनलेली आहे। आणि रेल्वे रिफॉर्मच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांनी त्यांचा आवाज आता उठवलाय आणि हा आवाज आता थांबता कामा नाही। स्वप्न ही केवळ पाहायची नसतात, त्यांच्यासाठी लढायचं असतं आणि आता आपल्याला रेल्वे रिफॉर्मसाठी जी आहे तर ती लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे। तर 10 जुलै सकाळी 11 वाजता ट्विटर कॅम्पेन असणार आहे। रेल्वे रिफॉर्म हा हॅशटॅग तुम्हाला यूज करायचा आहे। हाच हॅशटॅग तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा जेथेही तुम्ही एक महत्त्वपूर्ण व्यक्ती बघणार, जसं की रेल्वे मंत्री असेल, पीएमओ कार्यालय असेल, प्रधानमंत्रींचं ट्विटर असेल, तर तिथे नक्की तुम्हाला हा हॅशटॅग जो आहे तर तो यूज करायचा आहे। हिंदी भाषिक राज्यांनी मोठ्या प्रमाणावर ही मागणी लावून ठेवलेली आहे। महाराष्ट्र पण याच्यात कमी पडता कामा नाही, कारण की हिमालयाला पाठीशी घालण्याचं काम नेहमी सह्याद्री करत असतं। तर आता सह्याद्रीचं देखील पाठबळ जे आहे तर ते गरजेचं आहे। महाराष्ट्रातील खूप सारे उमेदवार जे आहे तर या रेल्वे भरतीसाठी तयारी करत असतात, पण या रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनियमितता आपल्याला दिसते। बघा, पहिलेच सरकारने जाहीर केलं होतं की आम्ही अॅन्युअल कॅलेंडर देऊ, परंतु सरकारने कुठल्याही पद्धतीचं अॅन्युअल कॅलेंडर व्यवस्थित प्रकाशित केलेलं नाही किंवा ते फॉलो देखील केलेलं नाही RRB कडून। त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अभ्यास करतात, खूप वर्षांपासून अभ्यास करतात, परंतु अशा पद्धतीच्या जेव्हा न्यूज येतात पेपर लीक वगैरेच्या, तर त्यांचा मोरल जो आहे तर तो डाऊन होऊन जातो। तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या 5 प्रमुख मागण्या आहेत आणि याच मागण्या तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधी मार्फत जे आहे तर ते देखील उठवायचे आहेत। महाराष्ट्राचं पण अधिवेशन चालू आहे, तिथेही तुम्ही लोकप्रतिनिधींना ही बातमी कळवली पाहिजे। बघा, विद्यार्थ्यांच्या 5 प्रमुख मागण्या आहेत। पहिली की रेल्वे परीक्षा एक कॅलेंडर सारखं व्हावं। बघा, जसं की SSCचं एक कॅलेंडर असतं, MPSCचं एक कॅलेंडर असतं, UPSCचं एक एक्झाम कॅलेंडर असतं, त्याच्यामध्ये थोडेफार दिवस इकडे तिकडे होतात, परंतु त्या कॅलेंडर नुसार विद्यार्थ्यांना तयारी करायला सोपं जातं आणि त्याच कॅलेंडर नुसार एक्झाम जे आहेत तर त्या होत असतात। पुन्हा ग्रुप डी मध्ये विद्यार्थ्यांना आशा असते की खूप मोठ्या प्रमाणावर जागा येतील, परंतु आता जागा ज्या आहेत तर त्या फार कमी होते आणि त्याच्यामध्ये आपण ऐकतोय की रेल्वेचे दररोज ऍक्सिडेंट होत आहेत। ते ऍक्सिडेंट का होत आहेत? कारण की तिथे स्टाफची मोठ्या प्रमाणात कमी आपल्याला इथं बघायला मिळते। वेटिंग लिस्ट पारदर्शकतेपणे जाहीरच होत नाही आहे, इथं पण खूप मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसते। परीक्षा केंद्र ही जवळच्या जिल्ह्यातच ठेवावीत, कारण की काही जिल्हे काही ठिकाणी असं आहे तिथं मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते धांदली होत आहे आणि पेपर लीक आणि गैरप्रकार यांच्यावर कठोर कारवाई करावी। सरकारने याच्या संबंधी कायदा पण पारित केलेला आहे, परंतु कायदा पारित करणं वेगळं आणि कायद्याची अंमलबजावणी करणं वेगळं, कारण की जोपर्यंत आपण यांना प्रॉपर शिक्षा देत नाही तोपर्यंत एक एक्झाम्पल जे आहे तर ते सेट होणार नाही। तर विद्यार्थ्यांच्या या 5 मागण्यांसाठी जे आहे तर ते इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत आहे। तर रेल्वे मंत्रालयाला ही विनंती आहे की ही काही मागणी सरकारी विरोधात नाही आहे, तर ही मागणी आहे न्यायासाठी, पारदर्शकतेसाठी आणि एका विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी आपण ही मागणी घेत आहोत। तर आपल्याला जे ट्विटर कॅम्पेन चालवायचं आहे तर तिथं आपल्याला हॅशटॅग रेल्वे रिफॉर्म्स हे तर यूज करायचं आहे, परंतु त्यासोबत यांना पण टॅग करायचंय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर माननीय अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत, त्याच्यानंतर पीएमओ कार्यालय आणि रेल इंडिया। तर हे अशा पद्धतीने जे तुम्हाला ट्विटरवर अधिकृत हँडल दिसेल तर त्यांना तुम्हाला नक्की टॅग करून आपला जो हॅशटॅग आहे रेल्वे रिफॉर्म्स तर हा नक्की यूज करायचा आहे। बघा, हे आत्ताच व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या। 10 जुलैला सकाळी 11 वाजता ही मोहीम जी आहे तर ती सुरू करायची आहे। जास्तीत जास्त लोकांनी याला हॅशटॅग करायचंय। खूप लोकांना वाटतं की मी माझा वेळ का वाया घालावा, तर बघा, अशा पद्धतीचे जे कॅम्पेन असतात यांचा खूप मोठ्या प्रमाणावर इफेक्ट मिळतो आणि याच्या माध्यमातून अनेक वेळा जे आहे तर ती लढाई जिंकलेली आहे। तर नवयुग आहे, डिजिटल युग आहे, तर आपल्याला ही लढाई जी आहे तर ती डिजिटली लढायची आहे आणि यामध्ये जे आहे इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थी हितासाठी विद्यार्थ्यांसोबत जे आहे तर ते असते। आता पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती करू इच्छितो की रेल्वेमध्ये ज्या काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत तर त्या मागण्यांवर सरकारने विचार करावा आणि 10 जुलैला सकाळी 11 वाजता या ट्विटर कॅम्पेन मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावं
या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये देखील ते हॅशटॅग लिहा, म्हणजे युट्यूबला देखील ते हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये राहील आणि ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इतर जे काही मराठी चॅनल्स असतील जे विद्यार्थ्यांसाठी काम करतात तर त्यांना पण इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून मी विनंती करतो की तुम्ही देखील विद्यार्थ्यांसोबत जे आहे तर ते नक्की असावा. तर जय हिंद, जय विद्यार्थी.